एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव अजितदादांचं वाक्य होतं, त्या टी व्हीवर सुरू होतं की आमदार करणार तर मिटकरीलाच करणार. आणि कोरोना लागला होता आणि कोरोनाच्या काळात मला 9 मेला फोन आला दादांचा. रामायण टी व्हीवर सुरू असताना मी बाहेर फिरलो आणि म्हणाले, तुझे काही पुस्तकं प्रकाशित आहेत काय? मी म्हटलं नाही दादा. तर म्हणाले, काय तुला भाषणं जी केली त्याचं काही ऑडिट आहे का? म्हटलं काहीच नाही. तर त्यांनी फोन ठेवून दिला. नंतर मला 2 महिन्यांना कळलं होतं की राज्यपाल कोट्यामध्ये याचे निकष लागतात आणि ते निकष आपल्याकडं नाही आहेत. म्हणून दादांनी विधानसभा सदस्यातून विधान परिषदेवर आणण्याकरता एकटे दादा, म्हणजे पूर्ण पक्षाच्याही लोकांचा विरोध असताना, मी अगदी जबाबदारीने सांगतो, सतीश चव्हाण साहेब तुम्ही याचे साक्षीदार आहात, आणि त्यावेळेस 2 नावं फायनल झाली होती. एक शशिकांत शिंदे साहेब आणि 115 लोकांमधून शॉर्टलिस्ट काढून दुसरा अमोल मिटकरी, जो या महाराष्ट्र विधान परिषदेच्या पवित्र सभागृहाचा सदस्यत्व ज्या दिवशी उद्धव साहेबांनी शपथ घेतली, ज्या दिवशी नीलमताईंनी शपथ घेतली, राजेश राठोड साहेब होते, आम्ही सगळे 9 लोक, आणि त्या दिवशी दादांच्या आशीर्वादानं मी या परिषदेवर आलो. 2 वर्ष मला कामकाज कळत नव्हतं, कशा पद्धतीनं सभागृहाची आयुध मांडायची कळत नव्हतं. रामराजे साहेब त्यावेळेस सभापती होते, त्यांना पण भेट होतो. नीलमताई उपसभापती होत्या, त्यांचं खूप मार्गदर्शन असायचं. आणि कोरोनाच्या काळात मंत्रालयात गेल्यानंतर पहिल्यांदा मी एका बदलीचं पत्र दादांकडे घेऊन गेलो. म्हटलं एक बदली आहे DYSPची. दादांनी ते पत्र वाचलं आणि दादा त्यांच्या कडक भाषेमध्ये म्हणले, हे तुला बदल्या बिदल्या घेऊन आणण्याकरता काही आमदार केलेलं नाही. आमदार विधान परिषदेचा काय असतो, तर जरा विधान परिषदेमध्ये बसा, पूर्ण वेळ तिथे हजर राहत चला. तिथे हजर राहताना महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी कळत असतो. चांगले चांगले संसदपटू त्या विधान परिषदेमध्ये आहेत. आणि हे अशा बदल्याची कामं, मोठे मोठे रस्त्याची कामं हे विधानसभेच्या लोकांची असतात. हे विधान परिषदेच्या लोकांनी फारसं डोकं घालायचं नाही. आणि हे विद्वानांचं सभागृह आहे असं म्हणून पहिल्या दिवशी इतकं झापलं की त्याच्यानंतर मी परत बदलीचा कागद घेऊन दादाकडे काही गेलो नाही. आणि शेवटी राजकारणामध्ये माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता मोठा होत असताना अनेक ॲलिगेशन झाले. तसं पहिल्याच वर्षी 1 वर्ष पूर्ण झालं आणि कोणीतरी तक्रार केली की तुमच्या कार्यकर्ता जो आहे मिटकरी, त्याने अकोल्यात 1.5 कोटीचा बंगलाच घेतला आहे म्हणले. दादानी परत ज्या दिवशी मी एकदा आलो, दादाच्या लक्षात होतं. दादा म्हणाले, शहाण्या पहिल्याच वर्षी 1.5 कोटीचा बंगला घेतला आहे रे. मी म्हटलं नाही दादा, असं काही नाही झालं. नाही म्हणलं, तुझी तक्रार आहे. तक्रारवर मौखिक सांगत नव्हते. एक तक्रार पक्षातल्याच कोणीतरी माणसाची, जिल्ह्यातल्या, ती वाचली. म्हटलं दादा, हे तुम्ही त्याचं ऐकला तर माझी पण बाजू, पण दादा दोन्ही बाजू ऐकून घ्यायचे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते रेंट ॲग्रीमेंट मागवलं आणि त्या दिवशी सांगितलं की दादा, हे माझं स्वतःचं घर नाही, हे भाड्याचं घर आहे. पण जेव्हा मी माझं स्वतःचं घर बांधेल तेव्हा तुम्हाला यावं लागेल. हे 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं. आणि आत्ता 13 जूनला 2025 13 जूनला मागच्या वर्षी दादा त्या घरी आले. दादाचे पाय त्या घराला लागले. आणि तो दिवस माझ्यासाठी इतका महत्त्वाचा होता की ज्या माणसाने, म्हणजे 2020च्या पूर्वी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यापासून, पासपोर्ट साईजचे फोटो किंवा छोटे साईजचे फोटो लागतात त्याच्यापासून काळजी घेताना, त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले असतील किंवा आणखी एक व्यक्ती, यांनी सर्वांनी मिळून सहकार्य करून महाराष्ट्र विधान परिषदेवर मला संधी दिली. आणि मला माहीत होतं की मागच्या अधिवेशनामध्ये माझं आदरणीय नीलमताईंशी मी बरेचदा भेटत होतो. आणि मग ताईंना मलाच माहीत आहे चर्चा दोघांमध्ये काय झाली. आणि मग या अधिवेशनाच्या, हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी मी नागपूरला दादांना भेटलो. दादा म्हटलं, पुढं आता आणखी मला जबाबदारी द्या, संघटनेत मला काम करायचं आहे. तर दादा त्या दिवशी म्हणाले की 23 फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्याच्या पहिल्या दिवशी 2 वाजेपर्यंत आपलं कामकाज आटोपलं का तू 4 वाजता संध्याकाळी देवगिरीला येऊन भेट. तो दिवस म्हणजे आजचा 23 फेब्रुवारी 2026ला संध्याकाळी 4 वाजताची अपॉइंटमेंट मी अजितदादांची देवगिरीवर घेतलेली आहे. आणि आत्ता 2:15 वाजता अजितदादांचा शोक प्रस्ताव मांडायला मी जर सभागृहात उभा असेल, यापेक्षा वाईट परिस्थिती आणि वाईट काळ हा माझ्यासाठी असू शकत नाही. हे शेवटचं अधिवेशन गाजवणं हे खूप मला वाटत. आणि काय, प्रत्येक गोष्ट टी व्हीवर तरी एखादी बाईट आली तर पटकन मी पहिला फॉरवर्ड, दादा इम्पॉर्टंट असा व्हॉट्सअपचा त्यांचा नंबर सेव्ह होता, त्यावर पाठवत होतो. पण 27-28 जानेवारी कधी
मला स्टार प्रचारक म्हणून फिरवलं. म्हणजे महाराष्ट्रात विधिमंडळात मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जो मिळाला हेही दादाची पुण्याई त्या पाठीशी होती. लंडनमध्ये जो राष्ट्रकुल संसदीय अभ्यास दौरा होता त्यात सुद्धा दादांनी पहिल्यांदा मला लंडनला पाठवलं. जी पोरं कधी आमच्या जिल्ह्याच्या बाहेर गेली नाही तशी मुलं लंडनला जाऊ शकली फक्त दादांमुळं. माझ्या मुले आत्ता घरी आले होते. दादा म्हटलं मी वारकरी संप्रदायाचा आहे तर मी जरा शाकाहारी बेताचा माणूस आहे. तर म्हणले जे काय असेल चटणी भाकर ते द्या, फक्त शक्यतोवर गरम द्या. आणि जेवण झाल्यानंतर पोरीच्या डोक्यावर हात ठेवून कोण्या शाळेत आहे आणि अन्नदाता सुखी भाऊ असं म्हणून भरभरून आशीर्वाद देऊन गेले. मला प्रत्येक क्षण हा असा इतका म्हणजे 2020ला शपथ घेतली त्यावेळेस जन्म देणारे वडील जिवंत नव्हते शपथविधीच्या वेळेस. आणि 2026चं हे जे अधिवेशनाचं आमचे काही 9 सदस्यांचं शेवटचं अधिवेशन आहे, यात अजितदादांचा शोक प्रस्ताव येणं मला असं वाटतं ही वाईट वेळ. माझा कोणी आणखी जीवनातला कुठलाही शत्रूतला शत्रू जरी असला त्याच्यावर हे येऊ नये. कारण अजितदादाचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचं शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीचं कधी न भरून निघणारं नुकसान आहे. अजितदादांना दरवर्षी भीमा कोरेगावला मी शौर्यस्तंभाला अभिवादन करताना पाहत होतो. दरवर्षी अजितदादा छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती असेल किंवा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं वडू तुळापूरचं जे स्मारक आहे त्या स्मारकाकरता सुद्धा दादांनी भरघोस विकास निधी उपलब्ध करून दिला. आज तुम्ही बघा 28 जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर आनंद दिघे साहेबांवर जो चित्रपट आला आत्ता धर्मवीर, त्यामधलं जे गाणं आहे माझा आनंद हरवला, हे गाणं कदाचित दादांसाठी आणि आत्ताच्या महाराष्ट्रासाठी बनलं होतं का असं अलीकडे प्रत्येकाचे ज्या लोकांनी कधी दादांना पाहिलं नाही, प्रत्येक गाव हळहळलं, प्रत्येक कार्यकर्ता हळहळला, अख्खं सभागृह महाराष्ट्र हळहळतोय. आणि अशा उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली